नमस्कार मंडळी, निघालो मी आता घेवडा फवारायला. बघा आतापर्यंत तोडले टोमॅटो. तर आपल्या आजच्या टोमॅटो तोड्यामधून 10वा तोडा होता आणि आज आपले 31 कॅरेट निघालेत. मिरच्या काही तोडले नाहीत आज, पण टोमॅटो तोडलेत बघा. आणि अजून बराच माल आहे. आज टोटल झाली बघा 180 प्लस. तर चला आज आपल्याला घेवडा फवारायचा बघा. हे असा असतो घेवडा. आणि भलत्या पावडर टाकलेत बघा बापूनी, काय सांगायचं, भलता वास यायला. आता घेतो फवारून. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा आता केलं आपण चालू बघा. गुर आपलं सियारींचा फवारा आहे. आणि मस्तपैकी आता इथं कोपरा घेतला हाणून. आता हे बघा असं एक तास धरायचं आणि असं मस्तपैकी धुरळायचं ह्याला. कारण ह्याला लईच म्हणजे पिवळा पडला होता पहिल्यापासून. थोडं पाण्याचा ताण बसला होता. आणि बघा आता हिरवागार झाला मस्तपैकी. आणि फुलं पण लागलीत आता बघा. थोडे महागल्लीत घेवडे. आणि आता बघा घेवड्याचं काही सीझन नाही तेवढं. कारण काय घेवड्याचं पान जर चांगलं असलं का तर घेवड्याला शेंगा आणि फुलं म्हणजे सगळंच म्हणजे उतार चांगला येतो आहे. पण त्याला पान चांगलं लागते. कारण पानामधून प्रकाश संश्लेषण होऊन अन्न तयार होण्यासाठी पानाचीच गरज असते झाडाला खरं तर. कारण जेवढं पान चांगले तेवढं उतार चांगला येतो आहे. तर पानं सगळे आकडून बसलेत सगळ्याच घेवड्याचे बरं का, आपल्याच म्हणून नाही. तर आता बघा ह्याच्यात 10 प्रकारच्या पावडरी टाकलेत. त्याचं काही नाव मला सांगता येणार नाही तुम्हाला. मी म्हणलं काय टाकायचं ते टाका, मी फवारायचं काम करतो. वास तर भलताच यायला आहे. तर पुढल्या वर्षी आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये जायचे. ह्या रासायनिक सगळं सोडूनच द्यायचे. कारण रासायनिकनं माणसाचं एकतर आयुष्य कमी व्हायलं आणि आपण पण खायला तेच खातो आणि दुसऱ्याला पण तेच चारतो. तर त्याच्यामुळं आपल्याला हे रासायनिक सगळं बंद करून टाकायचं आणि ऑर्गॅनिकमध्ये जायचं. ऑर्गॅनिकला खर्च पण कमी होतो आहे आणि आपलं रान पण चांगलं होईल. त्या हिशोबानं आपल्याला आता ऑर्गॅनिकमध्ये जायचं पुढल्या वर्षी बरं का. आणि आता भाजीपाल्याला पण इथून पुढं आता तेच वापरायचे. उन्हाळ्यामध्ये जी आपल्याला आगोटीचा फेर करायचा म्हणजे जूनला माळवई काय येणार आहे त्या माळव्याला आपल्याला डायरेक्टली ऑर्गॅनिकवर करायचे. तर त्यासाठी आता हे आमदाचं वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष रासायनिकमध्ये आपलं. तर असेच आपली नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपली ऑर्गॅनिक शेतीची बी माहिती मिळत राहील इथून पुढं. तर बघा इथे डुकरांनी कसं खाल्लं आहे बघा. हे काय सर तारासच आहे हो, काय सांगायचं. तर बघा हे आता इकडं आलो कडीला. आता इकडून असंच 1 तास धरायचा अजून. आणि बघा तिकडून आलेच बघा वापरून. ती लांब आहेत, तुम्हाला काही दिसणार नाहीत. तर ह्या पद्धतीनं आता बघा ह्याच्यामध्ये सोयाबीन पण झाली ना बघा. 1 2 3 4 कटे होतील. अर्ध्या एकरात म्हणायचं 3 कटेच होतील, जास्त काही नाहीत होणार. आणि 3 कटेनं काही परवडत नाही बघा. 8ला खेळ आहे सगळा शेतकऱ्याचा. तर चला व्हिडिओ कसा वाटला आहे सांगा. आमचा घेवडा कसला आहे, किती उतार येईन सांगा. बघा आता अशी इथे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बरं का. घेतो आता फवारून.